आणि आता थेट मुंबईमध्ये जाऊयात। अजित पवार सध्या पक्ष कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25वा वर्धापन दिवस आहे। दोन्ही गट वेगवेगळ्या ठिकाणी आपला हे वर्धापन दिन साजरा करतायत। अजित पवार गटाचा वर्धापन दिवस मुंबईमध्ये साजरा होतोय, तर शरदचंद्र पवार पक्षाचा जो वर्धापन दिवस आहे तो आज नगरमध्ये साजरा होतोय। तुर्तास ही मुंबईमधली दृश्य। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच ज्येष्ठ नेते या सोहळ्याला उपस्थित आहेत। पक्षफुटीनंतरचा हा पहिलाच वर्धापन दिवस आहे। एक साथ सलामी दो एक साथ ध्वजगीत शुरू कर। विजयी विश्वती को हरसाने वाला मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा शान न उसकी जाए पाए, चाहे जान भले ही जाए। विश्व विजय करके दिखलाए तब रोए मना पूरा हमारा। झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा। जैसे थे मी या ठिकाणी आपले प्रदेश अध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विशाल सर तटकरे सर म्हणजे मागे यांना आवाज मागे मंत्रिमंडळातील आपले सहकारी सांगितलं हो मी चालू केलंय त्याला बघ आला का स्पीकर जवळ त्याला जायचं स्पीकर जवळ मिळतोय ना मी चालू मला स्फूर्ती मिळणार आहे। समोर राजकीय आव्हानं सुद्धा त्या ठिकाणी आहे। म्हणून 25वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करत असतानाच पुढचं वर्ष आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून कसोटीचं आहे। महाराष्ट्राची विचारधारा शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता आणि एक वैचारिक संस्कृती ज्याचा पाया स्वर्गीय चव्हाण साहेबांनी 1 मे 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणल्याच्या पासून जो निर्माण केला, त्याच संस्कृतीला पुढे नेत आपल्याला त्या ठिकाणी वाटचाल करायची आहे। अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत असतानाच या विचाराचं आपण जतन करूया, ही संस्कृतीचं आपण जतन करूया। भले कुणी किती जरी असलाके शब्दामध्ये टीका करण्याचा प्रयत्न केला गेला तरी आपण सारेजण स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचाराचे खरेखुरे वारसदार आहोत आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्र पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने उभा करत असतानाच आपल्याला सर्वांनाच खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी झोकून देऊन काम करावं लागणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।